अमरावतीच्या मांत्रिकाच्या नागपुरातील महिलेवर अत्याचार, हरवलेल्या पतीचा शोध घेऊन देण्याच्या बहाण्याने अमरावती जिल्ह्यातील मांत्रिकाने लैंगिक अत्याचार केला। नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। ताहिर रशीद बेग हा मांत्रिक डब्बीपुरा अंजनगाव अमरावती जिल्ह्यातील आहे। पीडित महिला 36 वर्षाची महिला असून ती घरकाम करते। 15 ऑक्टोबर 2025 रोजी तिचा पती कुणालाही न सांगता निघून गेला। हरवलेल्या पती शोधून देतो मेहनत या मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केला। सक्करदरा पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली। त्यापूर्वी त्याने किती महिलांचे शोषण केले याचा तपास सुरू। सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक व्यक्ती आहे, तिचे पती मिसिंग होते आणि 6 महिन्यापासून ते मिसिंग असल्यामुळे पोलीस स्टेशन सक्करदरा येथे आपल्याकडे मिसिंग दाखल आहे, परंतु सदरची व्यक्ती मिळालेली नाही आहे। तर सदर आपल्याकडे त्यानंतर एक गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे एक गोंधू बाबा आहे की बाबा त्याला काही गोष्टी कळतात किंवा कोण व्यक्ती मिसिंग कुठे आहे असं फसवणूक करून त्या महिलेला, गोंधू बाबाचं नाव आहे ताहिर बेग रशीद बेग, वय 65 वर्ष आहे, व तुझा नवरा कुठे आहे, मी तुला माझ्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या अनुषंगाने मी तुला शोधून देतो असं म्हणून तिच्या घरी येऊन सदर व्यक्तीचं नाव पण त्या विक्टीमला फिर्यादीला माहीत नाही आहे आणि काही पूजा अर्चा करून तुझा नवरा कुठे आहे अशी माहिती मी तुला देतो असं तिची फसवणूक करून सदर व्यक्तीच्या बरोबर त्यांनी शारीरिक संबंध केले तिच्या इच्छेविरुद्ध आणि सदर व्यक्तीपासून परागंदा झाला, पळून गेला। सदर व्यक्तीचा जो आरोपी आहे त्याचं नाव पत्ता काहीच आमच्याकडे दाखल नव्हतं, त्या महिलेलाही माहिती नाही। त्या अनुषंगाने महिलेला नंतर सर्व महिलेने झालेल्या प्रकार तिच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर सर्व नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला आले आणि तिने तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने सक्करदरा पोलीस स्टेशन क्रमांक 143/26 64-2 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आणि सदर आरोपीची काही माहिती नसताना आम्ही तपास पथक पाठवून सदरचा आरोपी जो आहे अमरावती जिल्ह्यातील राहणारा आहे, त्याचं नाव पत्ता नसताना 24 तासामध्ये सदर आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत।